आवाज येतच नाही. थांब ना, मी आला 2 मिनिटं पण नाही झालेत, हे लोक थकलेत आत्ताच. सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा. सो आजचा आपला दुसरा ब्लॉग आहे आणि आता आपण जात आहोत रायगडला. आणि सो सध्या आम्ही कोणत्या स्पॉटला आहेत आपण? आम्ही आता जस्ट पनवेल क्रॉस केला आहे. सो आता आम्ही हायवेला आहेत आणि ही आहे आमची गाडी. सो बाईक राईड करतोय. मोटो ब्लॉग काही यावेळेस जमला नाही, नेक्स्ट टाईम मोटो ब्लॉग बघू, ट्राय करू. सो आमच्यासोबत अजून एक बाईक आहे, ती गेले पुढे. लवकरात लवकर तिला कॅच करू आता आणि डायरेक्ट तुम्हाला आता भेटू सकाळी नाश्त्याच्या टायमिंगला. सो आत्ता आम्ही थांबलो आहे जरा 2 मिनटासाठी. एक स्टॉप घेतला आहे, हॉल्ट घेतला आहे हायवेला, कारण थोडंसं जरा गार एकदम थंड फील होते. मध्ये खूप सारा असं ना फॉग वगैरे येतो आहे रोडवरती आणि तुम्ही बघू शकता व्ह्यूचा नाईटचा. आणि इथे हे आमचे रायडर, हा एक ड्रायव्हर आमचा मिसिंग होता, हे रायडर आमचे मिसिंग होते. हे तोंड दाखव ना. हां, हे आमचे दुसरे ड्रायव्हर. आणि तिकडे एक व्यक्ती आमचा आहे, तो व्यक्ती नाही येते आमच्या व्लॉगमध्ये. 1 eternity later. गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. आत्ता आलो 2 मिनिट. गुड मॉर्निंग. आत्ता जस्ट आम्ही वरखड नाका क्रॉस करून पुढे आलोय. सो चहा ब्रेक चालू आहे इथे गाड्या पार्क आहेत. आलो आणि हा हायवेचा व्ह्यू आहे. सो पहिले चहा नाश्ता करूया. चहा नाश्त्यासाठी परत एक वेगळा ब्रेक आहे. थंडीमुळे खूप एवढं गार वाजतंय ना, सो एक चहा ब्रेक पाहिजे होता. आणि इथे बसायला यायला काय भारी सिस्टम केलेली आहे. वेळेचा उपयोग तिथं करण्यात येत आहे. झोप काढून घेतात तिथे आता मस्तपैकी ड्रायव्हर आमचे. सो या तो सर चहा नाश्ता करू आपण, त्यांना झोप काढू द्या, आपण चहा नाश्ता. सो आता चहा, आवाज येतच नाही. थांब ना, मी आला. सो चहा पाव खातोय सध्या तरी आणि यांची फालतूगिरी चालूच आहे. काय रे, कॅमेरा अँगल पण सैनी काही कामाचे नाही दिलं. कॅमेरा अँगल पण नीट ठेवू शकत नाही. ब्लॉगर पण काय कामाचा. असं नाही बोलायचं. काम येऊ नको व्हिडिओ मध्ये. तुझी इच्छा असेल तर येऊ शकते. म्हणजे तुलाच व्हिडिओ मध्ये यायचं, म्हणजे असं वाटतं का तुला तू एकटाच आहे सोडून? तिथे लिहिलंय, चाय बिना चैन कहाँ रे, सोना नहीं चांदी नहीं चाय तो मिला, अरे चाय पी ले. मजा आया. तिकडे भेटून बोलू, नाही तर परत कुठे स्पॉटवरती कुठे एका ठिकाणावरती थांबू. इथे चहा नाश्ता करायसाठी. इथे फक्त चहा प्यालो, एक पाव खाल्ला. आता कुठे दुसरा नाश्ता करायसाठी थांबू, तिथे भेटूया. तो सकाळी किती वाजले? सकाळचे वाजले 7:30. आम्ही निघालो आहे अराऊंड 4:30-5च्या आसपास आम्ही लोक सकाळी निघालो आहे. सो आता गाड्या वगैरे काढू, परत चहा पियालो. थोडंसं थंडी वगैरे जास्त आहे त्याच्यामुळे चहा वगैरे फक्त पिऊन आता निघालो आहे. इथे जरासं एक तुम्हाला मोटो व्लॉगिंगचा थोडासा फील द्यावा म्हणून. बघू तो किती वेळ टिकतो इथे.
खराब आहे, रस्ता इतका खराब आहे की आम्ही लोक अक्षरशः आमचा कॅमेरा व्हायब्रेट होतोय आणि आम्ही जो जुगाड केलाय तो शूट प्रॉपर होणार की नाही ते सांगू शकत नाही मी. मोबाईलचा कॅमेरा जो आम्ही कॅमेरा माउंट केला तो खूप व्हायब्रेट होतोय खूप. सो आता चहा नाश्त्यासाठी थांबलो होतो. चहा नाश्ता झाला आहे. आता खूप उशीर झाला आहे आम्हाला ऑलरेडी. आम्हाला ह्या टायमीपर्यंत गडावरती पोचायला पाहिजे होतं, आम्ही खूप उशीर केला आहे. सो आत्ता जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर गाड्या काढायच्या आहेत. जेवढं लवकर पोचू तेवढं आमच्यासाठी बरं आहे, नाही तर रात्री आम्हाला परत तो खडबुडीच्या रस्त्यामधनं जावं लागेल. आता निघालो पेट्रोल वगैरे भरून, पेट्रोल भरून लगेच लवकरात लवकर निघतो आहे. निघाल्याच्या नंतरला गडावरती जेवढं लवकर पोचू तेवढं आमच्यासाठी चांगलं आहे. सो आता फालतूगिरी बंद, आता प्रॉपर ड्रायव्हिंग आणि प्रॉपर व्लॉग बघायला भेटेल. भाऊंनी रस्ता विचारला आहे. रस्ता विचारलाय, आमचा मॅप सत्यानाश झालाय. त्या मॅपचा काय फायदा नाही आमच्या ड्रायव्हरचा. हा ड्रायव्हर आहे ना, एकदम बकवास ड्रायव्हर आहे, एकदम बकवास ड्रायव्हर. इथं तुमच्यासाठी तुमचा एवढा चांगला व्ह्यू यावा म्हणून कुठे कुठे काय काय लावलं आम्ही. अक्षय 10:30 वाजले. हे दोघं पण आहेत, हे जे काय बोललेत ते. वट नाही बोलत बघ. चला चला पुढे चला.
गडावर पोचून 2 मिनटं पण नाही झालेत, हे लोक थकलेत आत्ताच. वरती काय चढतील मला तो विचार पडायला लागले. काय रे, चालायचं का बसायचं इथंच? पाणी बिनी पी, काय पाणी चाय वगैरे देऊ? काय करायचं यांचं ना समजत नाही. हा फक्त 2 मिनिटं बसायला, 2 मिनिटं चढला असेल, 2 मिनिटं, घंटा 2 मिनिटं लगेच थकला. आणि हा लय द्या, हा थांबा 2 मिनिटं, हा एक लय द्या. हे माकड बघा. काय बोलायचं तुला? आमचा सुकाई बंडू गाडीवर होल पाडतो बसून बसून आणि म्हणतो आम्हाला द्या. माझ्या सुकाई बंडू हड्डी लागते गाडीला. काय बोलू इच्छिता तुम्ही? हालत बेकार आहे. हां, इथं एवढ्या पायऱ्या चढून थकलो आम्ही. अजून तर आम्ही नाही, तुम्ही. हां ठीक आहे. आम्ही जिवंत आहे अजून. ओके, आम्ही तुम्ही थकलात. हां, त्यामध्ये हे तिकडे तर अर्धे लोक पळत पळत जात आहेत. अर्धे नाही काय रे, करायचं? तो एकटाच चाललाय पळत. आणि या लोक ह्याच्यामध्ये तर बिलकुल लागलं. बहुतेक उद्या सुट्टी घ्यायला लागणार आहे, पायाची लागणार आहे बहुतेक. रोहनला आज मला रोहनला गाडी द्यायला लागणार आहे. काय करणार? मी नाही गाडी चालवणार आहे. मला येताना दिली नाही ना, मी जाताना काळोखात नाही चालवणार, अजिबात नाही. इथं घामटा, तसं आपल्याला जायचं. इथं घामटा निघाला. घामटा निघाला. थकले सुरुवातीलाच थकले. वरती काय चढणार मग? अजून वरती फिरायचं यांना. सांगत होतं लवकर निघा, 12 वाजता रात्री निघू, नाही ऐकले. 4 वाजताच निघायचं आम्हाला. स्टे करायला यायचं. हां, स्टे करायला यायचा. अजून काय? कुठून वर चढलो रे आपण? आई मी काय बोलतो, मला बसूया, पोरांना पुढे जाऊ दे. त्यांना लय उत्साह आपली. नाही, पोरांना पुढे नको जाऊ दे, पोरं भरपूर आहेत. ते पुढे गेले ना तर आपण लटकू इथंच, नाही समजला? जाऊ दे. इथं बस. थकले पोरं थकली. अजून एवढं चढायचंय वरती. हा चला बाबा, चला. हे विराज थांब रे बाबा, बसलेत ते लोक. सांगत होतो तुला तेव्हा, चालायला जा दररोज. हा पोटल्या बाबा थकला आमचा. हे पोटल्या. आणि वरतून हे टकले घालून वर चढतोय. हे बघ. उद्या मला असं बहुतेक सुट्टी घ्यायला लागणार आहे. टाक तू सुट्टी टाक. फोन दे ना. A few minutes later. एक ब्रेक घेतलाय, लिंबू पाणी प्यायला. हा असं मला आता असं वाटतं मी ह्या जाड्याला उगाच आणला. मला हा जाड्या परवडला, एक ही परवडली, पण मला हा जाड्या नाही परवडला. हा जाड्या उगाच आणला, काही गरज नसताना मी याला आणलंय. हां, प्लॅन त्यांनी बनवला, जायचं कधी, कसं जायचं, कुठून काय, सगळं त्यांनी बनवलं. पण थकलेला माणूस हाच. कायचं पोट जाम झालंय. कोणी सांगितलेलं एवढं मग तुला खाऊन यायला? मिसळ पाव दाबून खाल्ले, 5 पाव खायचे खाल्ले. अक्षू ओके. हे इथं यांचं फोटो सेशन संपत नाही. काढ कोण करतो बघ. आयफोन घेऊन आलाय फक्त फोटोसाठी, बाकी कशासाठी आयफोन त्याला उपयोगी नाही. कॉर्टे मला सांग तरी मी चालू केलंय. मला आमदा तिकडे. जरा बसूया, लिंबू पाणी पिऊया, एनर्जी घेऊया, या टाइमला मग वरती जाऊया. काय बोलतो? कुठं वरती? तुम्हाला शिक परत होतं बोलत 5 वाजता ते लोक दरवाजा खोलला, त्याचा आधीच ते लोक जाऊन बसले. त्याला पहिलं मी तेच बोलतो, रात्री निघूया. नाही म्हणून किती असेल अजून किती वेळ असेल?
लानत आहे आमच्यावरती, लानत आहे. ए रुमाल उचले अक्षा. अक्षा घाण केलास रुमाल. काय नाही त्याला स्वतःचा जीव तर सावरत नाही, रुमाल पण सावरू शकत नाही त्याचा. एक 3 ग्रामचा रुमाल नाही सावरू शकत. मी माझी गाडी घेऊन असतो, मी 100% चाललो असतो. मला याच्यात तुला बेकार माझा पाय दुखायला तर रुमाल पण आपलं नाही ना. अक्षय उभायचं ठेव ना दादा. हे अशी झोपा बघा कशी झोपा काढते. रात्रभर झोपली नाही मी. आमच्यावर उपकार. मी कुठे झोपलो नाही. जायची एक्साइट नाही. मी कुठे झोपलोय मग. कुठे चालू येईल माहितीच नाही. दाखव कसा दिसतो. चांगला दिसतो राव दिसतो. शाणे तुझा चष्मा कुठे आहे भाई विसरलं मी जॅकेट घ्यायचा. अहो याच्यातच यायच्यात मग. चला आता वर चढूया. चला आता ये, stop अशी. नाही लवकर घ्यायचा. चला पैसे दिले. आता थांबायचं नाही लवकर. हा म्हणजे हळूहळू चालू आपण. लवकर थांबायचं नाही. जी बोलते तीच पहिली बसेल आता. मी नाही बसत, तुम्ही लोकच बसता. तुम्ही बसता म्हणून तिला बसायला लागतं बघ. हा ना. काही पण आम्ही बसतो, तूच पहिली बसते. तुम्ही हा नाही आम्ही नाही बसत. हा आमचा लोद्या, हा लोद्या पहिला बसतो आमचा. बसले तरी मी बसत नाही. मी म्हणून वाटतं पाय बसतो. लोद्या आता थांबायचं नाही कुठे बघ. सावली आता ना आपण सरळ 15-20 तिकडे बघ. आता सरळ गेली. 15 ते 20 मिनिटानंतरला काळावं बघ. कसं झालं मी. तू काळाच आहे सगळी. हा आमच्या पाठा आहे. हा लोद्या. तुम्ही नाव बोलली मला. चला काय माणूस आहे रे तू. हे होय आमचे मती मंद. रेकॉर्डिंग चालू नाही आणि बोलतायत. आता दाम लागलाय. माझ्या क्रॉप कर. हे आमचा ड्रायव्हर. अबे ढेबरा तू आहे. हे ढेबरे आहे का. हे रक्षू गेली सोडत. अजून थोडा वेळ आहे. जास्तीत जास्त 15-20 मिनटं 15 मिनटं चढायला लागतील एवढं. ए चालण्यावर आहे. तिथं वरती चढू. 15 मिनिटाचं काम आहे. पण ते पण हा वाटत नाही त्या 15 मिनिटात चढेल. अर्धा तास लागणार. हा चल उग मध्ये होल्ड घेऊ. चल शूट तर काय चालू नाही तरी उगाच खाली पकड आपलं कॅमेरा घेऊन फिरायचं. फायनली पोचलो वरती. मेन दरवाजा आहे. हां दिसू बघू शकताय. दिसतोय ना. हा मेन दरवाजा आहे. आता पोचलो इथे. अजून खूप वरती चढायचं आहे. इथेच जीव निघालाय. हे विराज थांब रे बाबा. ह्यांना जरा धीर नाही. अजून किती वेळ लागतोय बघू आपण. किती फिरायचं आहे अजून. काय आहे वरती बघण्यासारखं. हे विराज हा गडाचा दरवाजा आहे. हा दरवाजा आहे. हा दरवाजा आहे. अजून इथे जायचं आहे. अजून लय वर चढायचं आहे. हा मध्ये येते. अरे आपण गाईड आणलाय ना फुकटमध्ये. हा बघ. गाईड आणला. हा सध्याचा आमचा फुकटाचा गाईड आहे. ए थोबडा दाखव. गाईड इकडनं कुठे इथं नाही. ते भोसरा जंगलात जायचं. जंगलात जायचं. हा हे काय इथे सगळं फोटो काढून काही आवाज एडिट करा. हे व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. सध्या माझी वाचण्याची स्थिती नाही. सेकंड निंबू पाणी ब्रेक घेतलाय. एवढं वरती आलोय. दाखवलं तर आम्हाला स्वतःला विश्वास नाही की आम्ही एवढं वरती चढलोय.
हां इथून आम्ही या पोझिशनला पोचलो आता. कॅमेरा दे ना तुझा मोबाईल. अरे बोलू द्या ना मला, मध्ये मध्ये तुमचं नुसतं आपलं बडबड. सॉरी आय माय मिस्टेक. सॉरी फायनली. कृपया आम्हाला माफी असो. अरे बोलू दे ना. लय वरती आलोय आता, अजून थोडंसं बाकी आहे. लवकरात लवकर वरती चढून सगळं काय एक्सप्लोअर करून सगळं काय फिरून परत संध्याकाळी 8 वाजे 8च्या आत घरी पण जायचं आहे. सो आता हा आहे हाती तलाव. इकडनं वरती जायचं आहे. इकडे या साईडला एक टकमक टोक आहे. येताना ते टकमक टोक बघू. हाती तलाव बघून घ्या. वरती काय रे इथे आता तुझं हेल्मेट घासते. हां रोहिला नीट भेटला. ए इकडं गाडी काय व्हिडिओ कॉल चालू आहे? नाही लाईव्ह दाखवते. काय लाईव्ह? हां लाईव्ह इंस्टाग्रामवरती लाईव्ह या इंस्टाग्रामवरती. तलाव झालं. आता वरती टकमक टोक बघूया. इकडेच पाठीमागे टकमक टोक आहे, ते येताना बघूया. या साईडला वरती काय आहे ते पहिलं बघून येऊ. नंतरला खाली टकमक टोक आणि अजून त्या साईडला वरती अजून एक स्पॉट आहे, तो एक स्पॉट करूया. ब्लॉगर आहे. तो खरंच बेकार. अजून मी चढणार. अजून काय चढलो ऑलरेडी. परत येणार. रोहन तिथं बस ना. कधी येणार परत ते सांगा. नेक्स्ट ट्रिप थांब ना. नेक्स्ट ट्रिप कलावंती दुर्गाला घेऊन जाणार. ब्लॉग कशावरती बोललायस लक्षात ठेव. ब्लॉग वरती बोललायस. नेक्स्ट ट्रिप कलावंती दुर्गा. चढणार ना वरती तू? मला तर नाही कलावंती दुर्गा फिक्स चढणार. चढणार. हे ब्लॉग मध्ये बोलला वरती. हे कट नाही, हे मी कट नाही करणार आहे, हे ठेवणार मी. 5 काय 10 किलो कमी करू. उद्यापासून काय करणार? चालाय जाणार. इजा हे पण मी आता चढू शकते. आता काय दवाई आल्या. हा पण चढू शकते मी. हे इकडे हे आहे शिरकाई देवीचं मंदिर. वरती आता इकडे आता गंगासागर तलाव. आता त्या गंगासागर तलावाकडे जाऊया. शिरकाई देवी मंदिरात जाऊन आलो, शूट नाही केलं. आता वरती काय गंगासागर तलाव बघू. इकडे अजून काय? कुठे गेले रे आमचे फंटर लोक? कुठे गेले? आमचा लोद्या दिसत नाही आता सध्या कुठेतरी आम्हाला. पण पहिलं आपण गंगासागर तलाव बघू, त्याच्यानंतरला तिथे महाराजांचं स्मारक आहे, महाराजांची मूर्ती आहे. महाराजांच्या प्रतिमेला वंदन करूया आणि तिकडनं मग पुढे अजून कोणते स्पॉट आहेत ते बघायला जाऊया. आमचे लोधे पण तिकडंच आहेत. चला त्यांनाच पहिले भेटूया. गेट आहे आपला पुढे वरती. हां आणि महाराजांचे किल्ले आहे हां ते बघायला बघूया तिकडून. ते झालं की मग आपण पुढे जिथं टोकाला डोंगराच्या टोकाला जो ध्वज लागलाय ना, हां तो ध्वज बघायला जाऊ तिकडे पुढे कॉर्नरला. हां इकडे अजून एक तिकडे त्या साईडला एक किल्ला आहे. हां इकडे काय काय आता ते मी पण सांगतो. बालेकिल्ला आहे. वरती बालेकिल्ला बघण्यासारखं आहे. सिंहासन महाराजांचं जे आहे ते वरती आहे, दाखवतो. बालेकिल्ला आहे, त्याच्यानंतरला वरती सिंहासन स्थळ आहे, राजदरबार आहे, वरती राणी वसा आहे. बघू आता वरती अजून आपल्याला काय काय बघायला भेटतं ते. ए थांबा ना रे माझ्यासाठी यार. हां त्या ब्लॉगच्या नादात मला सोडून जाता का तुम्ही लोक? राजदरबार तू समीर एकटा अर्धा एक तास घालवला तिथं. महाराजांचं स्मारक. हे ते बघ आतमध्ये. दरवाजाला पोचले. हे लोक मला सोडून गेलेत आतमध्ये. पटापट पहिला आतमध्ये जातो. हे थांबा रे. काय झालं? बरोबर आहेस ना. काकांची व्हिडिओ घे. काकांनी सबस्क्राईब करा ना. काकांनी विचारलं तुला. काकांनी विचारलं युट्यूबर आहे का नाही ते. युट्यूबवरती चॅनल आहे माझा, ब्लॉगर साला करून. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या घरच्यांनाही सांगा.
अरे काय यार ब्लॉग तर बनव दे. गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर कसे गाईड आहेत. गाईड सांगतात तिथे जेव्हा काय काय करतोस तू शूट करतोस हां जेव्हा आपल्या किल्ल्यांवरती आक्रमण व्हायचं तेव्हा इथे आपले सैनिक मावळे बा धनुष्यबाण वगैरे घेऊन बसायचे. हे आमचे गाईड सांगता सांगता अटकतायत. भेंडी बॅटरी संपायला लागला रे. अरे बाबा परत चार्ज करावं लागेल. ते करू ना चार्ज त्यात केवढं कुठं ना कुठं तरी भेटेल. फोन सोडू त्याला चार्ज करू. ओ भाई साहब जाशील इकडून हत्ती तलावाचं पण ए जाऊ नको. दर्शन व्ह्यू मस्त होतो. मी अटकन चल इकडे काय बदलाय ना तो खलबत. हा इकडं हा काय हा खलबत खान आहे. खलबत खान म्हणजे काय इथं काय करायचं. खजाना खजाना असं तिकडे आपल्याला खाली जायचं त्याला. अच्छा आता इकडे खाली इथे खाली काय रे. दाखवतो. हा हो गाईड थांबा की. ए या लवकर चल. गाईड थांबायचं नावच घेत नाहीत. गाईड नुसते पळतच चाललेत. सांगतो फक्त आरामात. का काय झालं. रस्ता बेकार बाकी काय नाही. भाई रस्ता बघताय त्या आधी नीट बघा. चढणार कसे रे बाबा इथनं. चढताना त्या साईडने जायचं. मग उतरताना इकडनं का आणलंस. जिथून रस्ता भेटतो ना तिथून जावा. चल ना लवकर उडी तर टाक. आता सगळे लक्षात चालले अच्छा गावात हां उतरलीस. आमचे गाईड गेले पुढे आणि आम्ही अटकलो इथेच. टाकू का उडी. हे पडलो रे. उडी टाकता टाकता मी माझे पाय तोडून घेतलेले आहेत. उडी टाकता टाकता मी पडलेलो आहे. हा स्पॉट काय होता रे. इथे आम्ही काय इथे काही काय होतं. खलबत खाना बघितला ना मागाशी. खलबत खाना वरती होता. आतमध्ये जाऊन आलो इथे. हे आणि ते दोन्ही स्पॉट सेमच होते. 20 मिनिटाचा वाज आहे. हा ब्लॉग ना मला वाटतं खूप मोठा होणार आहे. हा महाराजांचा राजवाडा आहे. हा राजवाडा आहे. आणि इकडनं पुढे आमचे गाईड पुढं पुढे चाललेत आणि आम्ही पाठी राहतोय. हा राजवाडा झाला. आता इकडे पुढे हा धान्यांचा कोठार आहे. पुढे इकडे काय रे आता. अक्षय दे ना फोन एक एकच कर. ही रोपवेची साईड आहे.
जर कोणी रोपवेनी वरती येणार असेल वर रोपवे ज्याला रोपवेनी खाली जायचं असेल तो इकडनं येऊन जाऊ शकतो. आणि हा स्पॉट आहे इथे ॲक्च्युली मला पण एवढं माहिती आहे. हे इकडे घरं आहेत इकडे राहणाऱ्यांची किंवा हे लोक ज्यांचे इथे स्टे आत्ता डेव्हलपमेंटसाठी चालू आहे या लोकांचं इथे. आपण परत वर जाऊ आता चला. बाजारपेठ तर बाजारपेठमध्ये एंट्री केले. हे भुजी आलेलो काहीतरी सांग बरा. ए गाईड तू काय कामाचं गाईड कशाला ठेवलं? बोला. हां हे काय बाजारपेठेमध्ये आता ताक प्यालो आम्ही. हां तर इथं जेवणाची पण सोय आहे हां. बाजारपेठेत. हां तर तुम्हाला भूक लागली असेल तर इथं हाय पिठलं मेन म्हणजे जी संस्कृती आहे ना इकडची पिठलं भाकर हां ती इथं तुम्हाला पिठलं भाकर खायला भेटेल. ओके. तुम्हाला आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही इथं खाऊ शकता पिठलं भाकर. माणसाने सगळ्याचा आस्वाद घ्यावा. बरोबर आहे. बघू शकता तुम्ही बाजारपेठ केवढा मोठा आहे. त्या काही केवढा मोठा बाजारपेठ होता. आणि आपल्या काही मच्छी मार्केट पण असा इथं बघा शांततेत एकदम बाजारपेठ ह्याला म्हणतात बाजारपेठ. सो आता हा आहे ध्वज. इथे ध्वज आहे आपला भगवा झेंडा. तिकडनं हा त्याच्या बाजूनी हा आहे तिकडचा व्ह्यू. नदीचं पात्र बघ. नाही दिसणार याच्यामध्ये. सुकली आहे ना ती. बट यार व्ह्यू आहे ना एक नंबर आहे. टकमक ना नाही टकमक तिकडं खाली आहे. सो हा व्ह्यू आहे इकडचा. इकडं पुढे ध्वज आहे. अरे तो विराज गेला पुढे. चल बाजूला आता. आता गडावरनं खाली उतरतोय. सगळं फिरून झालंय वरती. समाधीजवळ गेलो होतो महाराजांच्या पण समाधीच्या इथं शूट करायची इच्छा नाही झाली. समाधीजवळ शूट करू पण नाही. अरे खाली उतरायचंच आहे ना आता. तर उतरता तर बोलतोय आता नाही येणार. नाही पडणार टेन्शन नको घेऊ. पडला तर मी पडलो तर तू पकडशील ना पुढं मला. हां अरे माझं वजन काय तुझं वजन काय कायला का बोलतोस तू. खाली उतरल्यावरतीच बोलूया काय ते. चला खाली भेटू डायरेक्ट. हो या वरती जाताना मला तोफा दिसल्या नव्हत्या त्या आता दाखवतो. इकडनं खाली चला. तुम्हाला एक सांगायचं आहे की जर तुम्ही अशा पर्यटन स्थळी किंवा अशा कोणत्या जागेवरती याल जर गड किल्ल्यांवरती याल किंवा कोणत्याही ठिकाणी जाल सो तिथे कचरा करू नका. आम्ही येताना भरपूर काय खाण्यापिण्याचं सामान घेऊन आलो होतो. पाण्याच्या बाटल्या घेऊन आलो होतो. आम्ही आमच्या सगळे जेवढाही कचरा आम्ही आमच्या बॅगेमध्ये सगळं स्टोअर करून ठेवला आहे. आत्ता आम्ही गड उतरत होतो ना ह्या आधीच्या 1-2 मिनटं आधी मी त्या व्यक्तीला मी शूट केलेलं आहे. तो इथल्या ग्रामस्थ शाळेमधला शिक्षक आहे. जर गुरु असं करायला लागले तर मग विद्यार्थी किंवा त्यांचे स्टुडंट्स त्या गोष्टीवरती काय करतील. जर गुरुचं असं अशा ठिकाणी गुरूंनी शिकवलं पाहिजे त्यांच्या स्टुडंट्सला त्यांच्या विद्यार्थ्यांना की बाबा तुम्ही या ठिकाणी कचरा करू नये. पण त्यांनी जर ते स्वतःच कचरा करत असतील तर मग त्यांचे स्टुडंट काय करतील त्यावेळेस. जरा ह्या गोष्टीचं भान ठेवावं. अशा पर्यटनस्थळी कचरा जेवढा होईल स्वतःजवळच ठेवा. पर्यटन ठिकाणी कचरा टाकू नका. बस आता थोडंसं बाकी आहे. 5-10 मिनटात खाली उतरू गाडीवरती बसू नंतरला हॉटेलवरती काहीतरी खायचं. सो अजून हे लोक खूप थकलेले आहेत. उद्या जॉबला कोण जातील का नाही माहिती नाही. हां ए विराज थांब ना. ह्याला हा काय थांबण्याच्या परिस्थितीत नाही. हा कंटिन्यू पळत चालला आहे. हा 2 मिनटंसुद्धा धीर धरत नाही.
आणि आम्ही इथं आमचे जीव पार वर टांगणीला लागलेले जीव आहेत. दोघंजणं खूप पाठी राहिले. त्यांना आता त्यांच्यासाठी परत 5-5, 10-10 मिनटासाठी थांबावं लागतं आहे. पण काय ऑप्शनही नाही. खाली भेटतील आता ते डायरेक्ट. तू कसा शी बोल, तू काय बोलत होती? मी काय नाही बोलत. आपण काय नाही. तिथे जाऊन आलोय तिथे. तो बघ हां, तिथे. इकडनं सुरुवात केली होती भगवा झेंडा हां, आणि एंडिंग तिकडे गेली होती. दिसतोय. जाईल ना, झूम जाईल माझं तेवढा. एंडिंग इकडे गेली होती ध्वज. आता परत स्टार्टिंग तिकडनं केली आणि एंडिंग इकडे करतोय. चला आता डायरेक्ट खाली जाऊन भेटू. 2 मिनटाचं अंतर आहे. विषय काय चालू आहे चालतोय बघा कसं. येताना ह्या लोकांचाच कॉन्फिडन्स लेवल लय हाय होता. माझा नव्हता, ए, माझा का? अजूनपर्यंत आहे तू रे. तिचा होता. इकडे माझा आहे. हाय 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 हा हा, हाय मी उतरू कॉन्फिडन्स शकते लेवल अजून पण मी आहे. अजूनपर्यंत आहे. कॉन्फिडन्स लेवल का हाय होता तर या लोकांना येताना मस्त बसून आले. हा. येताना चांगले नजारे बघायला भेटले आणि आता नजारे बाहेर. आम्ही इथं गाडी चालवून आलोय. मी काय केलं, मी अजून पण मी ऍक्टिव्हच आहे बघ. ए बाबा वजन काय नाही, तू सीटला आकार देऊन आलायस. मी माझं काम अजून चालू ठेवलंय. मी तुमच्यासारखं नाही ए, मध्ये पण मी मध्ये अजून बंद. fresh आहे. मला नाही चालते ना अजून. हा फ्रेश बघू, तोंड बघू फ्रेश. पण बोल बोल बोल. पण काय पण काय नाही. काय नाही, झालं आता विषय संपला. तुझं म्हणणं काय आहे का बाबा? काय तुझं म्हणणं काय आहे? डाऊन. बॅटरी डाऊन. तो दुसरा कुठे आहे त्याचं म्हणणं आपण जाणून घेऊ खाली गेल्यावरती. आता भेटू दुसऱ्या कार्यक्रमात. हाँ, चैनल नंबर 2 के साथ जुड़े रहिए. आपको बाकी की न्यूज़ नीचे जाके मिलेगी. इथं सूर्य पण मावळतोय आणि इथं आमची एनर्जी पण डाऊन होते. चालय रे बाबा. काय करत असतील? मावळ्यांनी काय केलं असेल? एक कावळे गप्प बस आता. ए, बडबड नाही रे. सर तुमचं काय म्हणणं, तुम्ही सुखरूप खाली पोहोचला? हा नो कमेंट्स. नो कमेंट्स का सर? काहीतरी कमेंट्स द्या सर, आम्हाला तुमच्या कमेंट्स महत्त्वाच्या आहेत. सर बोला काहीतरी. गेम ओव्हर. सो आता थांबलोय हॉटेल फूड स्टोरला. फूड मॉल आहे. फूड मॉल आहे. जे काय आहे ते हॉटेलचं नाव इथले एवढे इम्पॉर्टंट नाही. सध्या आहे आपण आता पेनला. सो हा ब्रेक आता फक्त लास्ट जेवणासाठी आहे. आता जेवू आणि इकडनं डायरेक्ट घाटकोपरला बॉम्बेला. सो डायरेक्ट बॉम्बेला भेटूया. ब्लॉग मी काही आता माझी इच्छा नाही ब्लॉग करायची. मी खूप थकलो. ब्लॉगचा एंड इथेच आहे. जेवल्यानंतरला ब्लॉगचा एंड. नक्की ना आता ठीक आहे चल. सो आता जेवण वगैरे सगळं झालं आहे. आता जेवलो. आता डायरेक्ट मुंबई. ब्लॉग इथे संपला असं मी घोषित करतो. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला काय बोलायचं आहे? घंटी दाबा. बेल आयकन प्रेस करा. तुमचं काय? घंटी कशाला दाबा ते सब्सक्राइब पण करा सांगा. आणि घंटी दाबा. घंटी कशासाठी दाबा ते पण सांगा. हां, नेक्स्ट बेल आयकन प्रेस करा. नेक्स्ट ब्लॉग अपलोड केल्यावरती तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन सर्वात पहिली नोटिफिकेशन येईल. त्यासाठी बेल आयकन प्रेस करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.